तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणी आता तुळजाभवानी मंदिराच्या पुजाऱ्यांचीही नावं आली आहेत, त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. ड्रग्ज प्रकरणातील 35 पैकी 13 पुजारी आहेत असा समावेश असल्याचं समोर येतं. 35 आरोपी आहेत एकूण आणि त्याच्यापैकी 13 हे पुजारी असल्याची माहिती समोर येते. विशेष म्हणजे हे पुजारी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत असंही कळतंय. तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी पोलिसांकडून तुळजाभवानी मंदिरातल्या आरोपी पुजाऱ्यांची यादी मागवलेली आहे. तर ड्रग्ज प्रकरणातील आरोपींच्या यादीत पुजाऱ्यांची नावं आल्यानं सरसकट पुजाऱ्यांची सुरू असलेली बदनामी थांबवावी. तुळजापूर पुजाऱ्यांचं गाव आहे. ड्रग्ज प्रकरणातील आरोपी असलेल्या पुजाऱ्यांचा देवीच्या दररोजच्या पूजेशी संबंध नाही असं पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे म्हणतात. ड्रग्ज संदर्भात काही पुजाऱ्यांची नावं आलेली आहेत. माझ्या हिशोबाने 10-11 नावं काय आलेली आरोपीमध्ये, पण अजून त्याची चौकशी चालू आहे. पोलीस प्रशासन त्याची चौकशी करत आहेत. मी हे सांगू इच्छित आहेत की त्यातले बरेच जण हे मंदिरात येत सुद्धा नाहीत. 4 पुजाऱ्यांच्या नावामुळे पूर्ण पुजाऱ्याला बदनाम होऊ नये. आमची अपेक्षा एवढीच आहे की पुजारी इथला वारंवार ड्रग्ज संदर्भात आवाज उठवत आलाय. शेवटी कायद्या पुढे त्यांचं काही आरोप सिद्ध झाल्यानंतर स्वतः आम्ही त्यांना बंदी घालू. आणि या दरम्यान एक मोठी अपडेट ती म्हणजे तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी राजकीय कनेक्शन उघड झालंय. विशेष म्हणजे यातल्या आरोपींची सर्वच पक्षांची मिलीभगत आहे असं दिसून येते. यातले राहुल परमेश्वर आणि सुमित शिंदे 2 आरोपी ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत. या दोघांचे खासदार ओमराजे निंबाळकरांसोबतचे फोटो व्हायरल झाले आहेत. ड्रग्ज प्रकरणातील आरोपी विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे भाजपशी संबंधित आहे. ड्रग्ज प्रकरणातील आरोपी चंद्रकांत उर्फ बापू कणे भाजपशी संबंधित आहे. तो माजी नगराध्यक्ष होता. ड्रग्ज प्रकरणात आरोपी विनोद उर्फ पिंटू गंगणे हाही भाजपशी संबंधित असल्याचं समोर येते. आणि स्वतः खासदार ओमराजे निंबाळकर आता आपल्यासोबत आहेत. निंबाळकरजी, या संदर्भात आपल्यापर्यंत नेमकी काय माहिती पोहोचली आहे? कारण आपल्याबरोबरचेही दोघांचे फोटो व्हायरल होत आहेत आणि एकूण सगळेच राजकीय पक्षांची मिलीभगत या आरोपींशी असल्याचं कळतंय. आता काय अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचले त्याबद्दल? सगळ्यात महत्वाचं, पहिल्यांदा मला आपल्याला ही गोष्ट सांगायची की ड्रग्ज प्रकरणाच्या बाबतीत सगळ्यात पहिल्यापासून मी त्याचा पाठपुरावा करतोय स्वतः वैयक्तिक. आणि त्याच्या पाठीमागं फक्त एक राजकीय लोकप्रतिनिधी म्हणून करत नाही मी इथला एक जबाबदार नागरिक म्हणून करतोय. मी स्वतः माझ्या आरोग्याच्या बाबतीत इतका संवेदनशील आहे. त्याच्यामुळं आपल्या इथल्या प्रत्येक पिढीचं आरोग्याच्या बाबतीत ह्या ड्रग्जचे काय परिणाम आहेत याची जाणीव मला आहे. त्यामुळे ही पिढी ह्या व्यसनाच्या आहारी जाऊ नये ही माझी मानसिकता आहे. आणि त्याच्यासाठी जे काय करावं लागेल त्याच्या संदर्भात मी स्वतः अमित शहाजींना पत्र लिहिलंय. परत आपलं सेंट्रलचं जे नॉर्कोटिक्स आहे त्यांना सुद्धा मी पत्रव्यवहार केला आणि संसदेत हा विषय उचललाय. त्याचबरोबर इथले जे आता स्थानिक एसपी आहेत ते त्याचा तपास करतात, त्यांच्याशीही माझं बोलणं आहे. आणि दुसरा विषय एक तुम्हाला सांगायचा आहे की ह्याच्यात आमचा सक्का भाऊ जरी असला किंवा कोणी जरी असलं आणि तो जर त्याच्यात इन्व्हॉल्व असेल तर त्याला पण तिथं त्या ठिकाणी जेलमध्येच घाला आणि त्यालाही फासावर चढवा. मी ह्या मानसिकतेचा आहे. त्याच्यात दुटप्पी दुय्यमी अशी भूमिका काही घ्यायचं काही कारण नाही. आणि आपल्या माहितीसाठी माझे लोकसभेतल्या 6-7 लोकांबरोबर फोटो असतील साहेब. कारण मी रोज लोकांच्या संपर्कात आहे, लोकांबरोबर असतो मी. आणि कसं आहे, कोण समजा तुम्ही आले माझ्याबरोबर फोटो काढायला, तुम्हाला काय मी पोलिसांचं कार्य सर्टिफिकेट विचारून पुन्हा फोटो काढायचा का? पण हे दोन जे आहेत ते आपल्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत. हे आपल्यापर्यंत म्हणजे आपल्यापर्यंत माहिती आलेली आहे की हे 2 आपल्या पक्षांचे कार्यकर्ते आहेत, हे आपण स्वीकारतो. कुठले कार्यकर्ते सांगा तरी मला, कोण पदाधिकारी आहे? आता जी माहिती आमच्याकडे त्यानुसार राहुल परमेश्वर आणि सुमित शिंदे जे 2 आरोपी आहेत ते आपल्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत अशी माहिती आहे. ते आपण स्वीकारता का? तुम्ही वस्तुस्थिती माहिती करून घ्या पहिल्यांदा. तुम्ही वस्तुस्थिती माहिती करून घ्या. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की ह्याच्या बाबतीत कोणी का असं ना, मी काय भूमिका घेतलेली आहे पहिल्या दिवशी, कोणी जरी असलं तर त्याला तुम्ही फक्त चढवा म्हणणार ना, तिथं घाला ना म्हणलं जेलमध्ये. त्याच्यात आम्ही म्हणलं की ह्याला वाचवा त्याला वाचवा. ठीक आहे. आणि माझी आपल्याला विनंती आहे की ह्याचं राजकारण नका करू आता. कारण काय साहेब, राजकीय लोकांशी संबंध राजकारण आम्ही नाही, ओमराजेजी राजकारण आम्ही करतच नाही. माहितीच अशी आली की सगळ्याच राजकीय पक्षांशी कनेक्टेड आहे ते. ऐका, आमचा याच्यात राजकारण करण्याचा काही संबंध नाही. ऐका, मी तर राजकीय जीवनातच आहे. राजकारणात असताना सुद्धा पुढचे कार्यकर्ते जे आता अरेस्ट आहेत, जेलमध्ये आहेत, ते कार्यकर्ते जेव्हा भाजपशी निगडीत आहे लक्षात आल्यानंतर मी एकदाही कधी म्हणलं नाही की भाजपचा ह्याचा संबंध आहे किंवा भाजपचा हे आहे.
मी तिथंही काय म्हणतोय की बाबा तो एक आरोपी आहे असं समजून त्याला ट्रीट करा आणि ह्याच्या कनेक्शन मध्ये जे कोणी असतील त्याला गजाआड करा, ही माझी मागणी मी आहे. आपल्याला तोच प्रश्न विचारला की जी 2 नावं आमच्याकडे आलेली आहेत ते आपल्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत की नाही याच्याबद्दल आपल्याला माहिती आहे का असं मी विचारलं आपल्याला. मी तुम्हाला तेच सांगितलं बर. की माझ्या बरोबर फोटो असणाऱ्या लोकांची संख्या ठीक 7 आहे. लाखापर्यंत असेल. ठीक. मी तुम्हाला तेच सांगितलं. आणि कुणाची फोटो काढत असताना मला त्यांना विचारता येत नाही की बाबा तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे का तुमच्याकडे, मग मी फोटो काढतो, असं नाही म्हणता येत साहेब. ठीक आहे, ठीक आहे. ओमराजेजी खूप खूप धन्यवाद. आपण सविस्तरपणे बोललात. अपेक्षा आहे की आपण हे प्रकरण ज्याबद्दल आपण आग्रही मागणी केलेली आहे त्या आपण लावून धराल आणि या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याच्या दृष्टीने मदत कराल. खूप खूप धन्यवाद आपण आमच्याशी बोललात त्याच्याबद्दल. दरम्यान तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी बहुतांश आरोपी हे ड्रग्ज पेडलर असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. 35 आरोपींपैकी 13 आरोपी हे पुजारी आहेत आणि आरोपी पुजाऱ्यांच्या मंदिरातल्या रोजच्या पूजेशी संबंध नाही अशी देखील एक माहिती समोर येते. त्यामुळे तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातली एक मोठी अपडेट आहे. हे आरोपी रोजच्या पूजेशी संबंधित नाही आहेत असंही कळतंय. या सगळ्या संदर्भातल्या मुख्य सूत्रधार संगीता गोळे कोण आहेत बघूया. संगीता गोळे बीकेसीतील खासगी सुरक्षा एजन्सीत सुरक्षा रक्षक आहेत. कालांतराने ड्रग्ज तस्करीत सहभाग पाहायला मिळालेला आहे. सुरक्षा एजन्सी एका मोठ्या राजकीय नेत्याच्या मालकीची आहे असंही कळतंय. संगीताच्या खात्यात 5 कोटी रुपये, पाव किलो सोनं, 4 गाड्या, म्युच्युअल फंड, मुंबई लोणावळ्यात मालमत्ता हे सगळं असल्याचंही समोर येत आहे. अनेक वर्षांपासून राज्यभरात ड्रग्ज तस्करी करताना तपास यंत्रणांना चकवा देण्यात आलेला होता. अखेर पोलिसांच्या जाळ्यात मुख्य आरोपी संगीता गोळे. संगीता गोळे, तिचा पती वैभव गोळे, दीर अभिनव गोळे हेही तस्करीमध्ये सहभागी असल्याचं समोर येत आहे. आरोपी पिंटूमुळे गेल्या 3 वर्षांपासून गोळे परिवाराच्या संपर्कात येत आहे अशी ही माहिती समोर येते. संगीता कोणाकडनं ड्रग्ज घेऊन विकायची, फायनान्सर कोण याचा तपास सध्या सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणाचा घटनाक्रम काय सांगतो बघूया. फेब्रुवारी 2025 ला तामलवाडी इथे ड्रग्जचा साठा जप्त झाला. काही आरोपींना अटक झाली. ड्रग्ज प्रकरणाचं मुंबई कनेक्शन उघड झालं. मुंबईतल्या संगीता गोळे या महिलेला अटक झाली. तर मार्च 2025 ला स्वराज उर्फ पिनू तेलंग, वैभव गोळे, संतोष खोत या आरोपींना अटक झाली. आणि मुख्य सूत्रधार संगीता गोळेच्या बँक खात्यातनं 5 कोटींचे व्यवहार झाल्याचं उघड झालं. सोनंही जप्त करण्यात आलं. तर मार्च 2025 मध्येच फरार आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या. तपासाची व्याप्ती वाढली. आणखी 10 आरोपींची नावं समोर आली. तपासात राजकीय कार्यकर्त्यांचा सहभाग उघड झालेला होता. माजी नगराध्यक्षांच्या गाडीचा वापर झाल्याचंही उघड झालं. एप्रिल 2025 म्हणजे सध्याचा महिना तुळजाभवानी मंदिरातल्या 13 पुजाऱ्यांचा तस्करीत सहभाग असल्याचं उघड झालं. पुजाऱ्यांचे राजकीय संबंध असल्याचं देखील समोर आलेलं आहे. प्रकरणात 35 आरोपी आहेत आणि त्यातले 21 जण अजूनही फरार आहेत. दरम्यान एकूण आरोपी, त्यानंतर किती जणांचा याच्यामधला सहभाग, पुजाऱ्यांचा या प्रकरणातला रोल, या सगळ्या संदर्भात काय माहिती समोर आली तेही बघूया. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी एकूण आरोपींची संख्या आहे 35. तर ड्रग्ज प्रकरणी आतापर्यंत 14 आरोपी अटकेत आहेत. 21 जण यातले फरार आहेत. 35 पैकी 13 आरोपी मंदिराचे पुजारी आहेत. गेल्या 3 वर्षांपासून तुळजापुरात ड्रग्ज तस्करीचा आरोप होतोय आणि या अनुषंगाने आता तपासाची पावलं टाकली जातात. दरम्यान पुराव्याच्या आधारे ते पुजारी आहेत, आरोपी आहेत की स्थानिक आहेत हे आम्ही तपासतोय, पण त्यांचा ड्रग्ज केसशी संबंध आहे हे नक्की अशी माहिती धाराशिवचे पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी दिलेली आहे. तुळजापूरमध्ये ड्रग्जचं रॅकेट सापडल्याने खळबळ उडाली आणि त्यात नवा अँगल आला ते म्हणजे काही पुजाऱ्यांची इन्व्हॉल्वमेंट आहे. या प्रकरणात 35 आरोपी आतापर्यंत पोलीस रेकॉर्डरवर आहेत आणि पोलीस अधीक्षक आपल्यासोबत स्वतः आहेत. सर, ड्रग्ज प्रकरणाचं सध्याचं तुळजापूरचं स्टेटस काय? 14 फेब्रुवारीच्या मध्यरात्री धाराशिव पोलिसांनी तामलवाडी चेकपोस्ट या ठिकाणी ही कारवाई केली होती ड्रग्जबाबत आणि त्याच्यानंतर अतिशय सखोल तपास करण्यात आला. सर्व पुरावे बारकाईनं पडताळण्यात आले आणि त्याच्यामध्ये एकूण 14 आरोपींना अटक केलेली आहे आणि उर्वरित 21 आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे. सर, या प्रकरणामध्ये ही जी मोडस ऑपरेंटेसी कशी नेमकी चालत होती? तुळजापुरात ड्रग्ज नेमकं कुठून आलं?
याच्यामध्ये मुंबईची एक महिला आहे, ती तिच्या पतीसोबत आणि इतर एक साथीदारासोबत त्या ठिकाणी ड्रग्जचा सप्लाय करण्याचं काम करत होती, असं आमच्या तपासात सकृतदर्शनी निष्पन्न झालेलं आहे. त्या महिलेला आणि तिच्या साथीदाराला देखील आपण या ठिकाणी अटक केलेला आहे. तुळजापुरातल्या पुजाऱ्यांचा देखील याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असल्याचं आरोपपत्रातल्या नावावरून दिसत आहे. 13 ते 14 नावं ती दिसत आहेत. त्यांचा नेमका या प्रकरणामध्ये रोल काय आहे आणि एकच आरोपीचं बायफर्गेशन आपण कसं केलेलं आहे? मी याच्याबद्दल आता दोषारोपपत्र अद्याप सादर करण्यात आलेलं नाही, त्याच्यामुळे मी डिटेल्स आपल्यासोबत शेअर करू शकत नाही. पण सरसकट तुळजापुरातील पुजाऱ्यांवर आरोप करणं हे चुकीचं आहे. त्याच्यात जे आरोपी निष्पन्न होतील ते आरोपी म्हणूनच ट्रीट केले जातील. कधीपर्यंत हे आरोपी अटकेत येतील? कारवाई कधीपर्यंत सगळी आटोक्यात येईल? मी निश्चितपणे तुळजापूरकरांना, तुळजापूर परिसरातील आणि धाराशिव जिल्ह्यातील सर्व जनतेला एवढं आश्वस्त करू इच्छितो की अतिशय सखोल, अतिशय कठोर तपास या ठिकाणी करण्यात येत आहे. कोणाचीही गय या ठिकाणी केली जाणार नाही. तुळजापुरामध्ये राजकीय हस्तक्षेप कारवाईत कुठलाही नसताना सांगतानाच पाळमुळं लवकरच खाणली जातील असं त्यांनी आश्वस्त केलं. अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.